परवा बी कशाची. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढाईमध्ये सोबत आहोत, हे सांगण्यासाठी हा आजचा मेळावा आहे. शिवसेना आपलीच राहील. मोदी आणि शहांचे 100 बाप खाली उतरले तरी शिवसेना आपल्यापासून कोणाला हिरावून घेता येणार नाही. हे भाजप बिजप मिंदे सोडून द्या. प्रेसिडेंट ट्रम्पला, रशियाच्या पुतिनला आणि पाकिस्तानचा जो पंतप्रधान आहे शहबाज शरीफला झोपेतून उठवून विचारलं शिवसेना कोणाची, तर ते सुद्धा सांगतील. त्या ट्रम्पला विचारलं, मिस्टर ट्रम्प, हुज पार्टी शिवसेना? ट्रम्प सांगेल, ऑफकोर्स इट्स बिलॉंग टू बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे. पण भारताच्या निवडणूक आयोगाला आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाला अजून सांगता येत नाही की शिवसेना कोणाची. म्हणून सांगतोय की शिवसेना तुम्हाला तुमचे 100 बाप खाली उतरले तरी आम्हाला तुम्हाला संपवता येणार नाही. आम्हाला संपवणं सोपं नाही. आम्ही काय विष्णूचा अवतार बिवतार नाही आहोत, आम्ही माणसंच आहोत. पण आमचा जन्म या संघर्षातून निर्माण झाला, आगीतून, तावून, सुलाखून, पोलादातून, भट्टीतून असंख्य वेळा आम्ही बाहेर पडलो आणि असे असंख्य प्रसंग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये. ही लढाई मुंबईची आहे आणि आता मुंबई जिंकण्यासाठी मतदार यादीमध्ये घोटाळे सुरू झालेले आहेत. पण आपण सगळे त्याविरुद्ध एकत्र आलो. ही मुंबईची लढाई मराठी माणसाची लढाई आहे, मराठी अस्मितेची लढाई आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, महाराष्ट्राला मुंबई मिळावी म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि त्यानंतर मुंबई महाराष्ट्रापासून पुन्हा तोडली जाऊ नये म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. ती शिवसेना आजही आहे, तीच रग शिवसेनेमध्ये आजही आहे. पण पुन्हा एकदा या मुंबईवर वक्र दृष्टी वळते आहे. पुन्हा एकदा ही मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतो आहे. पुन्हा एकदा या मुंबईतून मराठी माणसाला नष्ट करण्याचं कारस्थान चालू आहे. मला शाहीर अमर शेखांचा एक पोवाड्यातलं 2 वाक्य, 2 कवनं आठवत आहेत. ती प्रत्येक मराठी माणसानं लक्षात ठेवली पाहिजे. अमर शेख तेव्हा गरजले होते मराठी माणसावर, बा महाराष्ट्रा इब्रत तुझी ही ईर्षेला पडली. बा महाराष्ट्रा तुझी इब्रत ही ईर्षेला पडली. काढा नौका बाहेर शिवरायांची आणि बाळासाहेब ठाकरेंची मुंबई वादळात सापडली. त्या वादळातून आपल्याला ही मुंबई बाहेर काढावी लागेल. विषय आजचा वेगळा आहे आणि त्यासाठी आदित्यजी पाठीमागे उभे आहेत. मगाशी म्हणालो मी, हा मंच रिकामा आहे.